लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात छापा सत्र सुरू करण्यात आलं असून राबवलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकानं शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तुळजापूर रोडवरील गंगेवाडी परिसरात बोलेरो जीप क्रमांक MH12 GK 4427 या वाहनातून 10 रबरी ट्यूबमध्ये अंदाजे 1200 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं समर्थ मोहन पवार वय वर्ष 24 व कोंडिबा शिवाजी राठोड वय वर्ष 47 या दोन इसमांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत बोलेरो वाहनाच्या किमतीसह एकूण 6,61,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे यांच्या पथकानं सोलापूर शहरातील पोटफाडी चौक येथे अजय तुकाराम राठोड वय वर्ष 24 राहणार मुळेगाव तांडा हा इसम त्यांच्या दुचाकी वाहन क्रमांक MH13 DH 4313 यावरून 2 रबरी ट्यूब मध्ये 160 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत 68,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। एका अन्य कारवाईत निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकानं मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचून सुझुकी एक्सेस दुचाकी क्रमांक MH13 DN 9368 वरून 160 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना गुन्हा दाखल केला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।